विधान परिषद के पनवेल स्थित विधायक विक्रांत पाटिल के जन्मदिन के अवसर पर कलम्बोली जंक्शन पर एक भव्य सड़क सुरक्षा जागरूकता अभियान का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम का नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संगठन के अध्यक्ष प्रभुदास भोईर ने किया, जिसमें महाराष्ट्र हम एकत्र श्रमिक संगठन, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संगठन और आरटीओ पनवेल ने संयुक्त रूप से सहयोग प्रदान किया। इस अवसर पर विधायक विक्रांत पाटिल और म्हाडा के पूर्व अध्यक्ष बालासाहेब पाटिल ने बाइक व स्कूटी चालकों को मुफ्त हेलमेट वितरित किए। अभियान के तहत लगभग 500 हेलमेट वितरित किए गए। साथ ही चालकों को सुरक्षित यात्रा के लिए शुभकामनाएं दी गई। इस जन जागरूकता अभियान का उद्देश्य सड़क सुरक्षा के प्रति लोगों में जागरूकता लाना और हेलमेट के उपयोग को बढ़ावा देना था। खरं तर वयाच्या 16व्या वर्षापासून समाजकारणात काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे करतोय। त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे ही मनीषा कायम आमच्या सगळ्यांची राहिलेली आहे। आमदार होण्यापूर्वी सुद्धा वाढदिवस हे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरे करत होतो, पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन आणि त्यामुळे सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून ताकदीने वाढवलेली आहे। सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते। अनेक मित्रमंडळी, हितचिंतक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, करंजाडे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे। हा कार्यक्रम सन्माननीय आमचे युवा नेते प्रभुदासजी भोईर त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातोय आणि हेल्मेटच्या विषयामध्ये जे काही आपण अवेअरनेस केला पाहिजे, नुसतं सांगून चालणार नाही, तर आम्ही या विषयाला कुठेतरी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आम्ही हेल्मेट वाटप करतोय, आज प्रातिनिधिक स्वरूपात करतोय, तुम्ही यातनं अवेअरनेस हा पुढे घेऊन जा आणि हेल्मेटचा वापर करा। कारण ॲक्सिडेंट जेव्हा होतो ही गोष्ट घडू नये, पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ॲक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळे हेल्मेटचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे बाईक स्वारांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलाय। कळंबोलीच्या सिग्नलला जे बाईक स्वार आम्हाला विदाऊट हेल्मेट दिसतायत त्यांना आम्ही बोलवलं, त्यांना आम्ही हेल्मेट मोफत वाटप केलं। हा उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आणि त्यामुळे आपण बघताय की सगळेच आमचे बाळासाहेबजी पाटील असतील नेते, आमचे रविनाथ पाटील, रवीजी पाटील असतील, प्रभुदासजी भोईर असतील, आमचे रवी भगतजी असतील, राजू शर्माजी असतील, सगळे नेते, सुभाष कदम असतील, प्रशांत कदम असतील, सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील। या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे सकाळपासून असेच कार्यक्रम अनेक ठिकाणी साकारले जातात। पहिलं तर मी बोलतो विक्रांत दादा बालासाहेब पाटील आमचे यांचा आज वाढदिवस आहे। माझ्या संघटनेच्या वतीने आणि माझे पूर्ण लोक आणि माझे कार्यकर्त्याच्या वतीने मी यांना पहिला वाढदिवस शुभेच्छा देतो। ज्या प्रगतीने साथ तुम्ही चालले आहेत, खरंच आमचं म्हणजे स्वप्न आणि जे बोलतो ते साकार होत चालले, तर तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आणि सर्व युवाच्या चेहऱ्यावर डोक्या फक्त एकच दिसतं का विक्रांत दादा काय काम करतो, तर खरंच आमचं मन भरलं। कारण मला लहान म्हणजे ज्या पद्धतीला मी चेहरा मोरायला नव्हतो तेव्हापासून मला बालासाहेबांनी समजून घेतलेला आहे, तर यो चेहरा मी कधी विसरणार नाही। आणि सगळ्यात पहिल्या सांगा तुम्हाला सांगतो मी, आता तुम्ही बघता का साहेबांचं ते काम आणि त्यांची जी करायची पद्धत, काय त्यांचं विधानसभेमध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये तुम्ही बघता आज वस्ती लोक किती वाढत चालले आहेत। तर प्रशांत दादासाहेब काम करत होते आणि जर त्यांच्यात बोलतात ना सोनेपे सोहागा तशी विक्रांत दादा भेटले ना, त्या जोमाने काम करतात, तर खरंच याच्यासाठी आमच्या पनवेलकरांसाठी एक मोठा विषय उठत नाही। तर खरंच त्यांना माझ्या संघटनेतर्फे आणि माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। साहेब आम्ही तुमच्यासाठी असेच राहू, फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्याकडे तुम्ही असंच लक्ष ठेवा। कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी, आयोजक संगठनों के कार्यकर्ता और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। इस आयोजन ने न केवल सड़क सुरक्षा के महत्व को रेखांकित किया, बल्कि सामाजिक जिम्मेदारी के प्रति संगठनों की प्रतिबद्धता को भी दर्शाया। यह अभियान सड़क दुर्घटनाओं को कम करने और सुरक्षित ड्राइविंग को प्रोत्साहित करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम साबित हुआ। वीडियो जर्नलिस्ट अथर्व के साथ फोरम जोशी की रिपोर्ट, जनता न्यूज, पनवेल।